मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे अखेरचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आजपासून सुरू होत आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या बजेट सादर करतील। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बजेटमध्ये लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या बजेटकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं अर्थात IMFनं पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल सकारात्मक अभिप्राय नोंदवला। चालू आर्थिक वर्षामध्ये जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान अर्थव्यवस्था ही भारताची असेल असं IMFनं म्हटलंय आणि सोमवारी IMFनं जारी केलेल्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दराचा अंदाज हा 6.5% वरून वाढवून 6.7% इतका केला आहे। ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला है। कथित अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। भूखंड घोटाळा प्रकरणात सोरेन यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे आणि आज सोरेन चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत। ठाण्यामध्ये 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। उद्या रात्री 12 वाजल्यापासून ते 2 फेब्रुवारी रात्री 12 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद असणार आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेतलं, त्यामुळे पाणी पुरवठा बंद असेल। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुंब्रा, दिवा, कळवा, माझीवडा, मानपाडा प्रभागात 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। जायकवाडी प्रकल्पातून यंदा उन्हाळी पिकांसाठी पाणी न सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण प्रशासकाने घेतलाय। जायकवाडीतला उपलब्ध जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे। दरवर्षी उन्हाळी पिकांसाठी धरणामधून 4 आवर्तनं दिली जातात, मात्र यंदा 40% हा पाणीसाठा आलाय आणि त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आला। पालघरच्या जव्हार शहरातल्या खडखड पाणी पुरवठा योजना अजूनही अपूर्ण आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षांपूर्वी या योजनेसाठी 17 कोटी रुपये मंजूर केले आणि तरीही योजना अपूर्णच असल्याने जव्हारकर संताप व्यक्त करतात। संभाजीनगर नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने महापालिकेला 1068 कोटींचा निधी दिलेला आहे, त्यामुळे मार्च 2024 पर्यंत योजनेसाठी निधीची कमतरता भासणार नाहीये। आतापर्यंत झालेल्या कामाचं बिल देण्यासाठी मनपानं शासनाकडे 811 कोटींची मागणी केलेली होती आणि त्या तुलनेत राज्याने 200 कोटी अतिरिक्त निधी दिला आहे।